आणि तो असं हॉस्पिटल असेल त्यामध्ये काम करणारी माझी तालुक्यातलीच मुलं असतील, मग ते आयाबाई असेल, वाडगाव असेल, त्यामध्ये नर्सेस असतील, फक्त डॉक्टर हे मी एमडी आणि मोठ्या मोठ्या हॉस्पिटल मधले त्या ठिकाणी एक एक दिवस आणणार आहे आणि त्याचा पूर्ण प्लॅन मी तयार केलेला आहे साहेब. परमेश्वर करो आणि लवकरच ती मला योजना माझी या सत्यात उतरायला हवी. पण सामाजिक क्षेत्रात काम करत असताना साहेब तुमच्या पावलावर पाऊल ठेवून आम्ही चालतोय. समाजाला काय हवंय? हे रस्ते, सभा मंडप हे तर होणारच आहे. हे आमच्या यांच्यासारख्या राजकारण्यांचं ते कामच आहे आणि ते त्यांनी केलं म्हणजे काय नवल केलं असं नाही. पण खऱ्या अर्थानं असं काम करायला पाहिजे की माझ्या गावातला माणूस आजारी कशाने पडतोय याची पहिली आपण सनिशा करायला पाहिजे. येणारं पाणी दूषित आहे का? ते पाणी जर दूषित असेल ते स्वच्छ कसं करता येईल त्याच्यासाठी काय आपण नियोजन केलं पाहिजे. मग ते पाणी नियोजित तुम्ही चांगलं जर केलं, गावाला जर चांगलं पाणी दिलं तर माणसं आजारी पडणार नाही. एका पावसाळ्यात समजा आपण आणखीन काही योजना राबवल्या, खूप सारख्या योजना माझ्या डोक्यात आहेत. परमेश्वरानं संधी दिली तर तेही मी करण्याचा प्रयत्न करेन. आज माझ्या तालुक्यातल्या शाळा ओस पडत आहेत, विद्यार्थी नाहीत शाळेत. साहेब आपण सगळे मुंबईमध्ये जातोय, मुंबईत आम्ही मुंबईत शिकलो असो किंवा रणविशे साहेब मुंबईत गेले म्हणून त्यांनी त्यांच्या मुलांना मुंबईत नेले. पण माझा शेतकरी इथे आहे, त्याच्या मुलांनी काय करावं? आज 2-2 आणि 3-3 पट आपल्या गावात तालुक्यातल्या शाळेचा आहे. मग त्या 2-3 पट शाळेतल्या मुलांनी कुठे जायला पाहिजे? त्या शाळा सुधारताना अशा सुधारल्या पाहिजे. तुम्हाला जर कल्पना नसेल किंवा तुम्हाला जर माहिती नसेल तर मी तुमच्या माहितीसाठी सांगतो. मी आपल्या तालुक्यातली एक शाळा अशी दत्तक घेतली आहे. ती शाळा आपल्या कर्जे आदिवासी वाडी. तुम्ही कोणीही माझ्या बरोबर चला, आदिवासी वाडीवरची शाळा आहे. आपल्याला वाटतं की आपली मुलं इंग्लिश बोलत नाही, पण त्या शाळेला मी आज इतकं चांगलं केलंय, विविध क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांकडनं पैसे मागून किंवा त्यांना आज डिजिटल शाळा दी आहे. आणि ती शाळा, त्या शाळेतली आदिवासी मुलं, तुम्ही मुंबईतल्या मुलांना आणून बसवायचं त्या 4थी-5वीच्या मुलांना आणि माझ्या खेडेगावातली आदिवासी मुलं बसतील. तुम्ही जे सांगाल, जे विचाराल त्या प्रश्नाची उत्तरं त्या मुलांनी दिलेली आहे. तुम्ही सांगाल तो गुन्हा मी भरायला तयार. अशा शाळा तयार करायला पाहिजे आणि अशा शाळा, असे विद्यार्थी जर आपण घडवले तर खऱ्या अर्थानं आपण आपल्या समाजाचा विकास करू. समाजाचा विकास झाला म्हणजे माझा सभामंडप झाला माझा विकास नाही, रस्ता झाला माझा विकास नाही. विकास करताना आपल्याला बऱ्याच गोष्टी करायच्या आहेत. मी विशेष करून या ठिकाणी ज्या माझ्या माता भगिनी आहेत त्यांना